नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्या आमच्यासाठी, अत्यंत ही महत्त्वाची बातमी. मेडिकल मधनं खरेदी केलेली तुमची डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरची गोळी बनावट तर नाही ना, हा प्रश्न विचारावासा वाटतोय. कारण मेडिकल मधून ब्लड प्रेशर आणि शुगरची बनावट औषधं विकण्याचा गोरखधंदा सुरू झालाय. औषध विक्रेते स्वस्तात मिळतात औषधं म्हणून अशी औषधं खरेदी करतायत आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. कल्याणमधल्या एका औषधाच्या दुकानातनं ब्लड प्रेशरच्या बोगस गोळ्या विकल्या जात असल्याची बाब समोर आलेली आहे. एका ग्राहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी छापा टाकला. जप्त केलेल्या गोळ्या ग्लेनमार्क या आंतरराष्ट्रीय कंपनीची हुबेहूब नक्कल केलेल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे ग्लेनमार्क या कंपनीने जप्त केलेल्या गोळ्यांची प्रयोगशाळेत चाचणी केली असता गोळ्यांमध्ये औषधांची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त दिसून आलेली आहे. या प्रकरणाच्या अधिक खोलवर चौकशी केली असता बनावट औषधांच्या या बाजाराच्या मुळाशी डिस्काउंटचा खेळ असल्याची माहिती आता समोर येते. पहिल्यानंतर एक विरेन एजन्सी आहे आणि असं ते मेडिसिन डिस्ट्रीब्यूट झाले आणि हे जनतेच्या आरोग्याशी अपायकारक आहे किंवा निगडीत आहे म्हणून आम्ही तत्काळ जे फूड आणि ड्रग्स डिपार्टमेंट आहे त्यांना आम्ही पत्र दिलं. त्यांनी देखील सॅम्पल ताब्यात घेतले आणि समांतर तपास त्यांचं चालू आहे. अशोक गंगवानी साहेब आपल्यासोबत आहेत. गंगवानी साहेब, तुम्ही गोळ्या घेतल्या, रॉयल मेडिकलवाला जो आहे त्याने आपल्याकडून आपल्या एजन्सीमधून गोळ्या घेतल्या होत्या, तुम्ही पुढे अहमदाबादहून आणल्या होत्या, नंतर पुढे जयपूरपर्यंत लिंक गेलेली आहे. तुमची बाजू काय, तुमचं म्हणणं काय की ह्या गोळ्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये जी तफावत आढळली जे ग्लेनमार्क कंपनीच्या लॅबमध्ये समोर आलेलं आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे पहिली गोष्ट तर आम्ही जे औषध घेतलेलं आहे ते आम्ही बिलामध्ये घेतलेलं आहे आणि जे कंपनीला रिपोर्ट होती तो बॅच नंबर माझ्याकडे नाही सापडला गेला आहे आणि जे काय मी माल घेतलेला आहे त्या प्रोडक्टचं ते माझ्याकडे पक्का बिल आहे, GST बिल आहे, त्याचं पेमेंट चेक पेमेंटनी गेलं आहे आणि हे सगळं पुरावा मी FDA आणि पोलिसला दिला आहे. त्यांची छानबीन चालू आहे आणि त्या जे प्रोडक्टची रॉयलनी परचेस केली होती त्याच्यामध्ये हिलकोर डिस्ट्रीब्युटर पण आहे. तर आमचं म्हणणं आहे की हिलकोर डिस्ट्रीब्युटरची पण छानबीन व्हायला पाहिजे. आमचं हेच मत आहे की डिस्काउंटचा जमाना आहे, सगळ्यांना माहिती आहे. डिस्काउंटचा जमाना आहे. तर आम्हाला हे वाटते की आम्ही रिटेलर होलसेलर बंधू न जगण्यासाठी काहीतरी ऑनलाईन जे मोठमोठे प्लेयर्स आहेत त्यांच्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे. प्रथमदर्शनी जो अहवाल आलेला आहे त्यानुसार तरी या सगळ्या प्रकरणामध्ये खेळ होतोय तो लोकांच्या जीवांशी. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. ज्या काही मोठे डिस्काउंट मागण्यासाठी जर आमचे काही व्यापारी हे महाराष्ट्र सोडून दुसरीकडनं खरेदी करत असतील किंवा दुसऱ्या मोठे डिस्काउंट जे देणाऱ्या लोकांकडनं खरत असतील तर कुठेतरी त्या आमच्या होलसेल आणि रिटेलचं पण सुद्धा इमेज किंवा त्यांना सुद्धा हे धोक्यात टाकतात. कारण अशा प्रकारची औषधं जर कुठल्या आमच्या रिटेलरकडे किंवा होलसेलरकडे सापडली तर कायद्याने ह्यांचं लायसन्स कॅन्सल होईल. या सगळ्या बनावट गोळ्यांचा हा जो प्रकार आता उघडकीला आलेला आहे, फरक नेमका कसा करायचा, आपण कशा गोष्टी ओळखायच्या फरकाच्या अनुषंगानं त्याची आपण एक झलक पाहूया. MRP निळ्या अक्षराचा शिक्का आणि त्यामधला फॉन्ट जो आहे तो लहान आहे. टेल्मा 40 mg पाकिटावरचा हा मुद्दा आहे आणि कुठेतरी हा फरक बघायला मिळतो. बनावट जी पाकिटं असतात आणि खरी जी पाकिटं असतात, ट्रेडमार्क सिम्बॉल जो असतो तो आकारानं मोठा असतो. पाकिटातील टेल्मा AM वरच्या बाजूला मध्यभागी असतो आणि तो एकंदरीतच दिसू शकतो व्यवस्थित. अधिकृत कंपनीचं जे पाकिट आहे त्याच्यावरचा ट्रेडमार्क चिन्ह आणि बनावट पाकिटावर टेल्मा H मधल्या शेवटच्या अद्याक्षरावर ट्रेडमार्क नसल्याचं दिसतंय. MRPचा P स्पष्ट दिसत नाही. बनावट पाकिटावर बॅच डिटेल्स मधील
टेक्सासमधील एक्स हे अक्षर के असं आहे. बनावट पाकिटावरील हिंदी शब्द टेल्मा नावाच्या खाली. बनावट पाकिटावरील बॅच कोडिंगमधील MRPचा P स्पष्ट दिसत नाही. पुढची महत्वाची बातमी बघूया. पुणे जिल्ह्यामध्ये 43 अनधिकृत शाळा असल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आढळलेलं होतं आणि त्यापैकी 13 शाळांचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले होते. तर उरलेल्या 30 शाळा बंद करण्यात येणार आहेत. बंद करण्यात येणाऱ्या या 30 शाळांपैकी काही शाळा त्यांच्या अधिकृत पत्त्यावर भरत नव्हत्या. त्या शाळा आता अधिकृत पत्त्यावर भरत असल्यानं आधी ज्या जागी शाळा भरत होती ती अनधिकृत समजण्यात आलेली आहे. याशिवाय ज्या 30 शाळा अनधिकृतरित्या सुरू होत्या त्या शाळा बंद झालेल्या आहेत, तसा अहवाल गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल 43 अनधिकृत शाळा असल्याचं आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आढळलेलं आहे. फक्त 3 दिवसात किती 1,36,000 कोटी आणि ते 1,36,000 कोटीचे उद्योग किंवा गुंतवणूक महाराष्ट्रात खरोखर येणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण मी परत सांगतो, खरोखर झाले असतील तर आणि खरोखर हे उद्योग येणार असतील तर त्याहीपेक्षा आमच्यासाठी गंभीर गोष्ट अशी आहे महाराष्ट्रासाठी की साधारण 2.5 लाख कोटीची गुंतवणूक जी महाराष्ट्रात होणार होती ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्या संदर्भात ना मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले परत आणण्यासाठी, ना उपमुख्यमंत्र्यांनी केले, ना उद्योगमंत्र्यांनी केले. आता डावोसला ही जागतिक जत्रा भरते गुंतवणूकदारांची. त्या जत्रेतून काहीतरी 1.25 लाख कोटी आणणार आहेत. ते आल्यावरती बोलू आम्ही. जेव्हा येईल त्या उद्योगांची ते पायाभरणी होईल, लोकांना रोजगार मिळेल, तेव्हा आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू. पण आता जर खरोखर त्यांना काही यश आला असेल तर आम्ही स्वागत करतो. जम्मू कश्मीर आप जाने वाले हैं तो हाँ, मैं क्या जम्मू कश्मीरी कश्मीर पंडित से भी मिलने वाले हैं? डेफिनेटली क्यों नहीं मिलूंगा. मैं जम्मू में जा रहा हूँ, जम्मू कश्मीर की भूमि पर जा रहा हूँ. वहाँ का सिख समाज है, उनसे मिलूंगा. उनके कोई समस्या है, वहाँ कश्मीरी पंडितों का 3 महीनों से धरना चल रहा है, मैं वहाँ भी जाऊँगा. और भी बहुत से मेरे अपॉइंटमेंट्स हैं. खास करके राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा में मैं शामिल होने जा रहा हूँ. सर, आदित्य ठाकरे ने कहा है कि जो कंक्रीट की सड़कें हैं वो पानी नहीं सोखती हैं. नागपूरमधल्या काही नाही मला माहिती नाही. सर, आदित्य ठाकरे ने कहा है यावर सुनावणी आहे निवडणूक आयोग. नाही, शिवसेना कोणाची आहे हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. निवडणूक आयोग हे आता ज्या पद्धतीनं काय निर्णय त्यांनी मागच्या काळात दिले त्याच्यावरून कळलंय की काय होत आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित महाराष्ट्रात तरी होत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तीच शिवसेना. शिवसेना एकच आहे. सर, मेरा सड़कों को लेकर सवाल है. सर, सड़कों को लेकर सवाल है. आदित्य ठाकरे ने कहा कि कंक्रीट की सड़कें पानी नहीं सोखती बात हैं. ऐसी है, आदित्य ठाकरे जी ने कल इस बारे में प्रेस कॉन्फ्रेंस में पूरी बात कही है. मैं उसके ऊपर बात नहीं करूँगा. सदिच्छा साने नाम की युवती है, 3rd ईयर MBBS स्टूडेंट सर, मिसिंग है. अभी तक कुछ पता नहीं चल पाया. 1 साल से ऊपर हो गया है. पुलिस ने अब जाकर कार्रवाई की है. उनके पिताजी अभी भी धक्के खा रहे सर पुलिस के. नहीं, अगर पुलिस और हाईकोर्ट या अपनी न्याय व्यवस्था उसके ऊपर ध्यान दे देगी. सर, महाराष्ट्र में बात करने के बाद तो आपको लगता है गुजरात की तरह महाराष्ट्र को भी हिंदू राष्ट्र बनाने की कोशिश की जा रही है? हाँ, क्या डावोस में सीएम जाते हैं और MOU साइन करते हैं, इन्वेस्टमेंट हुआ है. लगातार विपक्ष कह रहा था कि सीएम जाएंगे, इन्वेस्टमेंट नहीं होगा, PM आ रहे हैं, वापस आ जाएंगे, लेकिन एक जवाब दिया है उदय सामंत ने विपक्ष को. ये जवाब नहीं होता है. जब ये इन्वेस्टमेंट आपने जो वहाँ बताया है वो जब यहाँ आकर मुंबई में या महाराष्ट्र में उसकी नींव रखेगी तब हम बोलेंगे इन्वेस्टमेंट आई है. सबसे पहले तो महाराष्ट्र से 2.25 लाख करोड़ 2.25 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट जो महाराष्ट्र में आने वाली थी आई थी लगभग. वेदांत फॉक्सकॉन हो, एयरबस की इन्वेस्टमेंट हो, ड्रग्स पार्क हो, वो तो हमारे सामने उठाकर लेकर गए. वो लेकर आइए. दावोस तो आता जाता रहेगा. दावोस तो एक बहुत बड़ी
पूरे विश्व का वहाँ सम्मेलन होता है इन्वेस्टर्स के लिए। जब आ जाएंगे मुंबई में तब देख लेंगे। विरोधकांच्या जीविताचे रक्षण व्हावे यासाठी सर संजय राऊत यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर आज निवडणूक आयोगात अतिशय महत्त्वाची सुनावणी होणार आहे। धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। गेल्या मंगळवारी यावर दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगामध्ये जोरदार युक्तिवाद झालेला होता। उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेला होता। तर सुप्रीम कोर्टातल्या सत्ता संघर्षावर निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय निवडणूक आयोगानं घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगातल्या सुनावणी दरम्यान केलेली होती। त्यामुळे आजच्या निवडणूक आयोगातल्या या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टात अतिशय महत्त्वाची सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती PS नरसिम्हा यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे ही सुनावणी होणार आहे। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। यात नगर परिषदा, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुकांचा समावेश आहे। ओबीसी राजकीय आरक्षणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। आज होणाऱ्या या सुनावणीमध्ये कोर्ट नेमका काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुंबईतल्या प्रभाग रचनेवर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। मुंबईतील प्रभाग रचना 227 वरून 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला होता आणि हा निर्णय रद्द करत शिंदे फडणवीस सरकारनं 227 प्रभागच ठेवण्याचा निर्णय घेतला होता। याला ठाकरेंच्या पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलेलं होतं। या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये राजू पेडणेकर यांच्या वकिलांनी शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केलाय। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे दाओसमध्ये पहिल्याच दिवशी राज्याला 45,900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेली आहे आणि यामुळे सुमारे 10,000 लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। स्वित्झर्लंड इथल्या दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमानं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत। महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचं प्रभावी दर्शन घडवलं जात आहे। तसंच महत्त्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे पाकिस्तान समर्थित दहशतवादाच्या विरोधात चीनने पहिल्यांदाच ठोस पावलं उचललेली आहेत। संयुक्त राष्ट्रांनी लष्कर-ए-तैयबाच्या आमिर अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलंय। जून 2022 मध्ये चीननं पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा जागतिक दहशतवादी यादीमध्ये समावेश करण्यासाठी म्हणून प्रतिबंध केलेला होता। मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा आहे। जम्मू काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता। अमेरिकेनं मक्कीला दहशतवादी घोषित केलेला आहे। 75 वर्षीय मक्की लष्कर-ए-तोयबामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर आहे। भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी आपापल्या देशांच्या कायद्यानुसार मक्कीला दहशतवादी घोषित केलाय। आतापर्यंत मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्द्यावर चीनकडून नेहमीच अडथळा आणला जात होता। मात्र आता चीननं देखील त्यापासून माघार घेतल्याचं दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, UN मध्ये मक्की आता जागतिक दहशतवादी घोषित झालेला आहे। चीननं देखील या मुद्द्यावरनं आता माघार घेतल्याचं दिसतंय। प्रशांत, काय सांगता येईल याबद्दल?
बरोबर, अत्यंत महत्वाचा आहे. हाफिज सईदचा जो जावई आहे अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी चीनने त्याला वाचवलं होतं, पण आता चीनने देखील त्याला मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. मक्कीवरती आरोप आहे की पैसे एकत्र करणे, दहशतवाद्यांच्या कारवाया करण्याकरता युवकांची भरती करणे, भारतामध्ये खास करून जम्मू आणि काश्मीरच्या परिसरामध्ये विविध हल्ले करण्याची योजना बनवणे, युवकांना भरती करणे आणि कट्टरपंथी पद्धतीने तयार करण्याच्या पद्धतीमध्ये मक्की हा सगळ्यात पुढे असल्याची माहिती पुढे आली होती. त्याच्याचमुळे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिस्थितीमध्ये UN पाकिस्तानमधील या आतंकवादीला अब्दुल रहमान मक्कीला ISIचा म्हणजे अल कायदा आणि ISI जे प्रतिबंधित संघटना आहे त्याचा जागतिक दहशतवादी घोषित केला आहे. गेल्या वर्षी चीनद्वारा लष्कर-ए-तैयबाचा जो आतंकवादी त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामध्ये विरोध केला होता. पण आता एक अत्यंत महत्वाचं आहे की जून 2022 मध्ये भारतामध्ये जी प्रतिबंधक समिती आहे त्याच्या बरोबर, हे खूप मोठं पाऊल म्हणावं लागेल. चीननं आता देखील एक पाऊल मागे घेतलेलं आहे. संयुक्त राष्ट्रानं आता मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केलेला आहे. प्रशांत, धन्यवाद, आपण ह्याची माहिती दिलीत त्याबद्दल. पुढची महत्वाची बातमी बघूया. जळगाव शहरातील नवी पेठ गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यान एका मद्यधुंद ट्रक चालकानं भरधाव वेगात ट्रक चालवत एसटी बससह 5 दुचाकींना धडक दिली आहे. या अपघातात 3 दुचाकी चालक किरकोळ जखमी झालेत. मात्र स्थानिकांनी तत्काळ ट्रक चालकाचा पाठलाग करून ट्रक थांबवण्यामध्ये यश मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातातील जखमी झालेल्या संतप्त वाहनधारकांनी ट्रक चालकाला चांगला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त